राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्यासारखी अजून परिस्थिती निर्माण झालेली नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं होतं. आणि आज राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची वैयक्तिक कारणासाठी वर्षा बंगल्यावर जाऊन भेट घेतलेली आहे. 29 एप्रिल पर्यंत काही बोलू नका असं इंडोनेशियाच्या बालीमधून सांगितलं होतं राज ठाकरेंनी, की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का वगैरे काही बोलू नका असं मनसे प्रवक्त्यांना सांगितलं. काल त्यांनी ऑपरेशन सिंदूर विषयी जे वक्तव्य केलं ते भारतीय जनता पार्टीला झोंबलेलं आहे खूप प्रमाणात. आणि राज ठाकरे यांना ट्रोल केलं जात आहे त्याबद्दल. आता राज ठाकरे यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, पुलवामा झालं त्यावेळेला 2019च्या आसपास, ज्या वेळेला राज ठाकरे बोलत होते, लाव रे तो व्हिडिओ, आणि ते सगळं सांगत होते पुलवामा हा कसा राजकीय बनाव होता आणि त्या राजकीय बनावामुळे 40 जवानांचे कसे बळी गेलेले, असा थेट हल्ला त्यांनी केलेला होता. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना बिनशर्त पाठिंबा देऊन टाकला, कारण भारताचा विकास झाला पाहिजे आणि नरेंद्र मोदी हे विकास पुरुष आहेत वगैरे वगैरे त्यांनी वक्तव्य केलेलं. आता उद्धव ठाकरे यांनी ज्या वेळेला मांजरेकरांच्या मुलाखतीला त्या राज ठाकरे यांनी दिलेल्या टाळीला हळी दिली का हळीला टाळी दिली, जे काय केलं, तर ते ते लक्षात घेता एक चर्चा सुरू झाली. आपणही या चॅनलवर बरेचदा त्याच्यावर चर्चा केलेली आहे की हे दोघं बंधू एकत्र आले तर महाराष्ट्र धर्म हे पुढे आणतील. ठाकरे ब्रँड जो आहे, ठाकरे ब्रँड हा पुढे आणतील आणि मुंबई महानगरपालिकेसह इतर महानगरपालिका आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीला धोबी पछाड देतील, अशी चर्चा सुरू झाली होती. लोकांनी, सर्वसामान्य लोकांनी त्याचं स्वागत केलं होतं, हे जर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार. आणि राजकारणामध्ये काही होऊ शकतं, म्हणजे कधी काळोख आहे, कधी प्रकाश आहे, कधी काय होईल काही सांगता येत नाही. आणि राजकारण आहे, आम्ही काही संन्याशाची वस्त्र परिधान केलेले नाहीत, आम्हाला सगळं काही माफ आहे असं म्हणून हे राजकारणी स्वतंत्र आपली म्हणजे काहीही करू शकतात. म्हणजे कमरेचं सोडून महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारण सुरू आहे. त्याच्या खूप खोलामध्ये न जाता आज राज ठाकरे यांच्या मनामध्ये नेमकं काय, म्हणजे संदीप देशपांडे ज्यांना नुकतंच मुंबईचं अध्यक्ष केलेलं मनसेचं, ही बातमी ज्या वेळेला आली त्या ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, म्हणजे उद्धव ठाकरे बोलले त्या भारतीय कामगार सेनेच्या मेळाव्यामध्ये की कशी गरज आहे, किरकोळ भांडणं मी बाजूला ठेवणार, महाराष्ट्र हिताचा विचार करणार वगैरे, दोन्ही ते दोघांची वक्तव्य लक्षात घेऊन सगळं सुरू झालं. मग संदीप देशपांडे म्हटलं ते 17,000 ज्यांच्यावर गुन्हे दाखल केले हनुमान चालिसा वगैरे म्हटल्यामुळं, तर त्यांना उद्धव ठाकरे हे आता त्यांची माफी मागणार का वगैरे, असं ते सगळं सुरू झालं. दुसरीकडे उबाटाच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने संजय राऊत हे तोफ डागत होते आणि तोफ डागत असताना ते आवर्जून बोलत होते. काय बोलत होते की ठाकरे बंधू एकत्र येणार म्हटल्यानंतर अनेकांच्या टिंबटिंबाला काय बोडाला आग लागलेली आहे आणि ते एकत्र आले तर काय होईल याचा विचार करा असं ते बोलत होते. सामनामध्ये आग्रलेख देखील आला की राज ठाकरे, उद्धव ठाकरे, महाराष्ट्र धर्म वगैरे ते सगळं झालेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये राज ठाकरे असं का करतात असा मनसैनिकांना नेहमी प्रश्न पडतो. आता काल ऑपरेशन सिंदूर विषयी त्यांनी अनेक शंका व्यक्त केल्या की याची काय गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सौदी अरेबियातून येतात, त्या वेव्स कार्यक्रमाला मनोरंजन माध्यमाच्या उपस्थित राहतात, बिहारमध्ये निवडणूक सभा घेतात, त्याच्यानंतर गौतम अदानींच्या प्रोजेक्टचं उद्घाटन करतात, हे असं करायची काय गरज होती वगैरे वगैरे, ते असं सगळं बोलून गेले. त्याच्यामुळे त्यांना ट्रोल केलं जात आहे. आता देवेंद्र
ते ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राज ठाकरे यांचं काही वैयक्तिक काम निघालं का असा प्रश्न पडतो. मग मनसैनिकांनी नेमकं काय करायचंय हा प्रश्न आहे. सगळे जे नेते आहेत मनसेचे नेते अगदी बाळा नांदगावकर सहित हे सगळे अचंबित होतात. मग आता राजकारणामध्ये काय पडद्याआड करत असतं, बंद दाराआड चर्चा होते. कधी खिचडी खायची असते शिवतीर्थ येऊन, कधी एकनाथ शिंदे यांना आमरस खायचा असतो. हे सगळं चालू असतं. लोकांनी करायचं काय, कार्यकर्त्यांनी करायचं काय, आपला प्रभाग आपला वॉर्ड बांधायचा कसा आणि कोणाच्या भरोश्यावर बांधायचं, धोरणं काय ठरणार आहे, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत चालतं सगळं. जसं विधानसभा निवडणुकीमध्ये माहीम मतदारसंघामध्ये दादरला तिकडं आहे, आम्ही ठाकरे यांनी उभं राहायचं की नाही, काय करायचंय. मग एकनाथ शिंदे यांनी सदा सरवणकर यांना नेमकं काय सांगायचं. सदा सरवणकर अगदी दुपारी 3 वाजेपर्यंत वाट बघत होते की राज ठाकरे मला बोलवतील आणि मग शिवतीर्थावरती गेले. त्यांना काही प्रवेश मिळाला नाही आणि मग तिथून ते सगळं फुटलेलं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत कार्यकर्ते हे संभ्रमित राहतात, दुय्यम फळीमधले नेते संभ्रमित राहतात अशामुळं. आणि मग राज ठाकरे यांच्या मनामध्ये काय नेमका हा प्रश्न पडतो. म्हणजे वारंवार आहे की कसं आहे, राजकारणामध्ये अनेक पक्ष आपली भूमिका बदलतात, अनेक नेते आपली भूमिका बदलतात, राजकारण करत राहावं लागतं. हे जरी मान्य केलं तरी राज ठाकरे यांच्या यांना मिळणाऱ्या मतांची टक्केवारी ही कमी कमी होत चाललेली आहे. म्हणजे आता देवेंद्र फडणवीस यांचे जे काही शिष्य म्हणा, पाठीराखे म्हणा, अनुयायी म्हणा, ते जे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे तर तुटून पडलेले आहेत मनसेवर. 1.77% इतकी मतदाची टक्केवारी कमी झालेली आहे. मग आता त्यांची पक्ष मान्यता काढावी काय असं सगळं ते बोललं जात आहे. तर राज ठाकरे हे नेमकं काय करणार आहे. म्हणजे ते काही आता एकनाथ शिंदे यांच्याही उदय सामंतांना निरोप गेलेला आहे की भेटायला या, म्हणजे आता दुसरी चर्चा आहे. इकडं भारतीय जनता पार्टीचे जे अध्यक्ष आहेत मुंबईचे आशिष शेलार ते म्हटले आता राज ठाकरे बरोबर यांची मैत्री संपलेली आहे. हे सगळं गोंधळाचं जे वातावरण आहे. आणि मग मुंबई महानगरपालिका आता 4 महिन्यात घ्यावीच लागणार आहे, नोटिफिकेशन काढावं लागणार आहे. अर्थात सुप्रीम कोर्टाने काही जरी निर्णय दिलेला असला आणि निवडणूक आयोगाला मात्र मुभा दिलेली आहे की कधी तुम्ही इलेक्शन घ्या, पावसाळ्याचा विचार करा, अमुक करा तमुक करा, हे सगळी मुभा दिलेली आहे. आणि निवडणूक आयोग हा हातात कोणाच्या आहे, सत्ताधाऱ्यांच्या हातात आहे. त्याच्यावर कितपत चालतं एक ऑटोनॉमस बॉडी म्हणून किंवा स्वायत्त म्हणून जरी असला निवडणूक आयोग, तरी त्यांच्यावर त्या निवडणूक आयोगावर कुणाचं नियंत्रण नाही काही सांगायची गरज नाही. त्यामुळे आता राज ठाकरे हे या सगळा राजकीय धाक जो आहे सत्ताधाऱ्यांचा तो आहे का. मग संजय राऊत वारंवार अधूनमधून ज्या वेळेला सांगतात की ईडीची नोटीस आल्यानंतर काय झालेलं आहे वगैरे हे सगळं सांगतात. या धास्तीमुळे राज ठाकरे हे देवेंद्र फडणवीस यांना भेटलेले आहेत का. आणि देवेंद्र फडणवीस यांनी का तसं वक्तव्य केलं होतं. आधी त्यांनी स्वागत केलं होतं ठाकरे बंधू एकत्र येणार म्हटल्यानंतर, ते प्रतिक्रिया त्यांची. नंतर दुसऱ्या तिसऱ्या वेळेला प्रतिक्रिया ज्या वेळेला दिली त्यांनी, तर अजून ती परिस्थिती निर्माण झालेली नाही या ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याची. याच्याबद्दल काय देवेंद्र फडणवीस यांना नेमकं काय सुचवायचं आहे. म्हणजे एकनाथ शिंदे यांचा गेम करायचा आहे, या दोन्ही ठाकरे बंधूंना आपल्या बरोबर घ्यायचं आहे, असं तर देवेंद्र फडणवीस यांच्या मनामध्ये नाही ना. अशा अनेक प्रश्न या भेटीमुळे निर्माण झालेले आहेत. या क्षणाला आपण त्याबद्दल अतिशय थोडक्यात बोललेलो आहोत. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.